नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत, चविष्ट आणि अस्सल महाराष्ट्रीयन हिरव्या मिरचीचा ठेचा। गरमागरम भाकरी सोबत हा ठेचा खायला एकदम भन्नाट लागतो। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण घेतलेल्या गोड मिरचीचे छोटे तुकडे करून घेऊया आणि ते एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता त्यात तिखट हिरव्या मिरच्या घेऊन त्यांचेही तुकडे करून घेऊया। ठेच्यासाठी थोडासा लसूण सोलून तयार ठेवूया। आता कढई गरम करून त्यात शेंगदाणे घालूया। शेंगदाणे छान भाजून घेऊया, म्हणजे त्यांचा स्वाद आणि सुगंध अजून छान येतो। भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता त्याच कढईमध्ये गोड आणि तिखट मिरच्या घालूया। मिरच्या छान भाजून घेऊया। मिरच्या थोड्या भाजून झाल्यावर त्यांना चांगलं मिक्स करूया। आता त्यात लसूण घालूया आणि थोडंसं तेल टाकून सगळं छान मिक्स करून भाजून घेऊया। आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे त्यात घालूया आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करूया। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व साहित्य छान भाजून घेऊया। सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिश्रण थोडं गार होऊ देऊया। मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये घेऊन जाडसर वाटून घेऊया। ठेचा अगदी बारीक पेस्ट करू नका, थोडा जाडसर राहिला तर खायला अजूनच छान लागतो। आता पुन्हा कढई गरम करून त्यात तयार केलेला ठेचा घालूया। त्यामध्ये थोडंसं तेल घालून ठेचा चांगला मिक्स करूया आणि थोडा वेळ छान भाजून घेऊया। ठेच्याला तेलाचा छान तडका लागला की त्याचा स्वाद अजूनच खुलतो।
आता आपला झणझणीत आणि चविष्ट मिरचीचा ठेचा तयार आहे। हा गरमागरम ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गरमागरम भाकरीवर ठेचा घेऊया। आणि चला एक घास घेऊन बघूया। झणझणीत मिरचीचा ठेचा आणि गरम भाकरी, यापेक्षा भारी कॉम्बिनेशन काय असणार। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि अशीच स्वादिष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा नक्की भेट द्या। धन्यवाद।